कोरेगाव पार्क जमीन व्यवहार स्पष्टीकरण देताना या प्रकरणाची कल्पना होती अशी अप्रत्यक्ष कबुली काल अजित पवारांनी दिलेली होती। 4 महिन्यांपूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आपल्याला आली होती असंही त्यांनी सांगितलं। आपल्याला चुकीचं काम चालणार नाही अशा संबंधितांना सूचना दिल्याचंही अजितदादा म्हणालेले होते। मात्र अजित पवारांनी आज त्यांच्या वक्तव्यावर यू टर्न घेतलेला आहे। या प्रकरणाची आपल्याला कल्पना नव्हती असं अजित पवारांनी आज म्हटलेलं आहे। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। तुमच्या कानावर या गोष्टी आल्या होत्या असं तुम्ही काल म्हणालात, तुम्हाला याची नाही कल्पना होती का की असं काही अजिबात नाही। मी नेहमी माझ्या सगळ्या लोकांना सांगतो, कुणी कुठली गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच करावी हा माझा सर्व तुझ्यासहित सगळ्यांना। तर आमच्या प्रतिनिधी मनश्री आपल्यासोबत आहेत। मनश्री, 2 प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एकच प्रश्न मनामध्ये येतो, तो म्हणजे रात्रीमध्ये नेमकं असं काय घडलं? रात्रीमध्ये अजित पवार नेमके कुणाशी बोलले, काय चर्चा झाली असेल, कुणाशी चर्चा झाली असेल आणि त्यानंतर अजित पवारांनी वक्तव्यावरून हा यू टर्न घेतलाय? प्राची, जो प्रश्न तुला आता पडला तोच मला पडला आणि म्हणूनच मी अजित पवारांना प्रश्न विचारला की पार्थ पवारांशी तुमचं काही बोलणं झालं का? कारण एकच शक्यता आहे की काल धडधडीतपणे जर अजित पवार म्हणत असतील की काही गोष्टी कानावर आल्या होत्या आणि असं काही होत असेल तर ते चुकीचं आहे, ते करू नये असं सुद्धा मी म्हटलेलं होतं। उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला मी कशी ठाम भूमिका घेतलेली आहे, जी त्यांची नेहमीची शैली आहे की अजित पवार ज्या पद्धतीने नेहमी अधिकाऱ्यांशी बातचीत करतात किंवा जेव्हा आदेश देतात आपल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी सुद्धा ज्या शैलीत ते बोलतात, अगदी तितक्याच ठाम विश्वासाने त्यांनी माध्यमांना सांगितलं की जर हे चुकीचं चाललेलं असेल तर ते चुकीचं होऊ नये असंच मी सांगितलेलं होतं। एक रात्र मध्ये उलटली आणि आज मात्र अजित पवार म्हणतात की नाही, मला कोणतीही कल्पना नव्हती आणि आज देखील माझं तेच म्हणणं आहे की कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कुणी काही करू नये। अर्थात कायद्याच्या कक्षेबाहेर कुणी काही करू नये किंवा कायद्याची कक्षा अर्थातच ओलांडू नये हा एक सर्वसामान्य नियम भारतीय म्हणून प्रत्येकालाच लागू होतो, तो आपल्याला देखील लागू होतो, तुम्हा आम्हाला देखील लागू होतो, तो अजित पवारांना, अजित पवारांच्या मुलाला देखील लागू होतो। मात्र जर आपला मुलगा अशा प्रकारच्या नियमाचं उल्लंघन करत असेल तर केवळ अपेक्षा व्यक्त करून गप्प बसायचं का? केवळ अपेक्षा व्यक्त करायची का की नियमांचं उल्लंघन होऊ नये, कायद्याचं उल्लंघन होऊ नये, जे काही करायचं असेल ते तुम्ही व्यवसाय करायचा असेल तर तो कायद्याच्या चौकटीत करा, ही केवळ अपेक्षा व्यक्त करायची का? ती देखील उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांचाच जर मुलगा अशा प्रकारे कुठल्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर, आणि त्याच्यावरती जर असं प्रकरण उजेडात येऊन त्याची 2 दिवस चर्चा होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजून सुद्धा अजित पवार आपल्या मुलाशी बोलतच नसतील तर याचा अर्थ नेमका महाराष्ट्रानं काय घ्यायचा? त्याच्यामुळे काल रात्रीमध्ये अजित पवारांचं असं काय कुणाशी बोलणं झालंय की ज्यामुळे अजित पवारांनी आज आपलं विधानच बदललेलं आहे? हा प्रश्न संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत आपण खुद्द अजित पवारांनाच विचारू। नक्कीच मनश्री सोबत जोडलेल्या राहा। पुन्हा एकदा ऐकूयात मगाशी अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं। दादा, आज आपण पत्रकार परिषद घेणार मी आपल्याला कालच मराठीत सांगितलेलं आहे की माझा ह्या गोष्टीची दुरान्वय पण संबंध नाही। आज संध्याकाळी माझे सगळ्या, आता सकाळपासून आमच्या आढावा बैठका आहेत, त्या सगळ्या संपतील 6 किंवा 7 वाजता। त्याच्यानंतर सांगणार आहे। बाकीच्या तर सगळ्या नियमाप्रमाणे गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आता चौकशी होती, चौकशीतनं सगळं सत्य त्या ठिकाणी पुढे येईल आणि पुढे आल्यानंतर कारवाई पण करायचं काम दादा, मात्र तुमच्या कानावर या गोष्टी आल्या होत्या असं तुम्ही काल म्हणालात, तुम्हाला याची नाही कल्पना होती का की असं काही? अजिबात नाही। मी नेहमी माझ्या सगळ्या लोकांना सांगतो, कुणी कुठली गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच करावी हा माझा सर्व तुझ्यासहित सगळ्यांना, तुझ्यासहित सगळ्यांना। मात्र या प्रकरणात आता गुन्हे दाखल होत आहेत आणि एक सांगितलं ना मी तुम्हाला, एक तर तुम्हीच हे प्रकरण काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुम्ही हे प्रकरण काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन। आणि दुसरी गोष्ट, ह्या संदर्भात मी तुमच्याशी इतकं चांगल्या पद्धतीनं बोलतोय, काल सगळ्या मीडियाला सांगितलेलं होतं। आता मीडिया बाकीचे काही चॅनल म्हणतील की दादा तुम्ही त्यांच्याशी बोलला, मग आमच्याशी का नाही? मी तुझ्याशी संध्याकाळी बोलतो ना, खाजगीत काही नाही बोलणं झालं। मी त्याच्या संदर्भात तुला मराठी भाषेत सांगतोय बाळा की मी त्या संदर्भात, मी त्याच्यामध्ये माझ्या कुणाशीच बोलणं नाही झालं, कारण मी सध्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं मी पूर्ण त्याच्यामध्ये त्या कामामध्ये मी व्यापलेलो आहे. त्याच्यामुळे माझं सकाळपासून ते आत्ताही सकाळपासून माझ्या वेगवेगळे डेलिगेशन भेटायला येत होतं, तेच काम चाललंय.